टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल। आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत। भारतीय खेळाडू काही वेळात पंतप्रधानांची भेट घेणार। पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये दाखल होणार। संध्याकाळी रोहित सेनेची विराट रॅली वानखेडे स्टेडियमवरती रंगणार सोहळा। टीम इंडियाच्या विजयी जल्लोषासाठी मुंबईकर आतुर। खुल्या बसमधून रोहित सेनेची विराट रॅली नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत वाहतूक मार्गात झालेत काही बदल। दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। दानवेंची पत्राद्वारे दिलगिरी। अधिवेशनात आज अर्थसंकल्पाबाबत चर्चा होणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बदलला इंस्टाग्रामचा प्रोफाईल बायो। सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन महाराष्ट्र असा केला उल्लेख। शिवीगाळ प्रकरणात दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन। ठाण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू। पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी। कोंडेश्वर धबधबा, टिटवाळा नदी, गणेश घाटासह अन्य ठिकाणी जाण्यासही बंदी। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात माऊलींचं सोन्याच्या जेजुरीत होणार स्वागत। तुकोबांची पालखी यवतहून निघणार। आज वरवणमध्ये मुक्काम। सासवडमध्ये नातवानं आजीला घडवली खांद्यावरून वारी। खांद्यावर घेऊन चढला दिवेघाट। माऊलींच्या पालखीचं सासवडमध्ये मुक्काम असतानाच आजी नातवाचं प्रेम आलं समोर। मी आधीच निघून गेलो होतो। समाजकंटकांनी ही चेंगराचेंगरी घडवली। हाथरस दुर्घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया। अंधश्रद्धा विरोधी राष्ट्रव्यापी कायदा हवा। हाथरस दुर्घटनेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी। हाथरसमधील मृतांसाठी संसदेत शोक व्यक्त।